हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवाजी, सह्याद्रीचा छावा राजे संभाजी, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी अंबाबाई यांना प्रथमतः वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, श्री छत्रपती शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, श्री छत्रपती शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. उगवतीच्या सूर्याने मावळतीच्या सूर्याला, उगवतीच्या सूर्याने मावळतीच्या सूर्याला जेव्हा मानाचा मुजरा केला तेव्हा संध्या समयीच्या रंगांच्या उधळणीतून महान मूर्ती अवतीर्ण झाली, ती म्हणजे राजे शिवाजी, ती म्हणजे राजे शिवाजी. आज 19 फेब्रुवारी निमित्त आपण सर्वजण उपस्थित आहोत. 19 फेब्रुवारी हा केवळ एक दिवस नाही, तो अभिमानाचा दिवस आहे, तो आनंदाचा दिवस आहे, तो उत्सवाचा दिवस आहे. ज्या काळात साम्राज्य एकदम दुखावण्याचं होतं, मुघलांचं राज्य होतं, त्या काळात एका आईने सिंह घडवला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. वय तरुण, साधन कमी, पण शत्रू बलाढ्य. ही पण महाराजांची जिद्द प्रचंड होती. महाराजांनी परिस्थितीशी तक्रार केली नाही, त्यांनी परिस्थिती बदलली. महाराज एक असे शूरवीर राजे होते. महाराज एकदा बसले होते, नाईक आले. राजे म्हणाले, नाईक ओ नाईक, अहो तुमचं काय बरं वाईट झालं तर तुमच्या पोराबाळांचं काय हो? नाईक म्हणाले, अहो पोराबाळांची चिंता कोणाला राज, अहो हा मर्द तुमच्यासाठी, अहो हा मर्द स्वराज्याचा. नाही तसं नाही नाईक हो, पण तुमच्या पोराबाळांचं काय होणार? नाईक म्हणाले, हे पाणी सोडलं पोराबाळांवर, हे अर्पण केला जीव मी स्वराज्यावर. इतकं मोलाचं योगदान हे मावळ्यांनी आपल्या महाराजांसाठी दिलेलं आहे. आपण त्या काळात आई बहिणींचे आबरू, त्या काळात आई बहिणींना इज्जत नव्हती, पण महाराजांनी त्या काळात एक स्त्रियांना आदर आणि सन्मानाचं राज्य करून दिलं. एवढे बोलतो व माझे भाषण थांबवतो. सगळ्यांनी बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी नमो पार्वती पते हर हर.